हॅलो सुवर्णमयी, आजच्या व्हिडिओमध्ये मी 2 अशा प्रश्नांची उत्तरं देणार आहे जे वयाच्या 50च्या पुढच्या स्त्रियांनी विचारलेले आहेत आणि सगळ्याच स्त्रियांसाठी ते खूप उपयोगी ठरतील. कमेंट वाचत असताना चेतनाताईंची कमेंट वाचली आणि मनामध्ये विचारांचं चक्र सुरू झालं. किती सहज आणि महत्त्वाचा प्रश्न विचारलाय त्यांनी. वयाच्या 53 किंवा 55 नंतर स्त्रियांच्या आरोग्याची काळजी आणि मोबाईलपासून अलिप्त कसं राहायचं, हे दोन्ही विषय वरकरणी वेगळे वाटले तरी एकमेकांशी खूप जवळून जोडलेले आहेत असं मला वाटतं. खरं तर 50शी ओलांडली की आपण एका वेगळ्या टप्प्यावर येऊन पोहोचतो. काही गोष्टी स्वीकारायला थोडा वेळ लागतो. मनाला अजूनही वाटत असतं की आपण 25शीत आहोत, तीच उमेद, तोच उत्साह. पण शरीर मात्र जाणीव करून द्यायला लागतं की थोडा बदल झालाय. आपण शरीराशी लढायला जातो. आपल्याला वाटतं आजसुद्धा मी 10 तासांचं काम, स्वयंपाक आणि बाहेरच्या जबाबदाऱ्या पूर्वीसारख्याच पेलू शकते. पण जेव्हा शरीर साथ देत नाही तेव्हा चिडचिड होते. स्त्रियांच्या बाबतीत हे वय म्हणजे एक मोठं स्थित्यंतर असतं. मासिक पाळी थांबण्याचा हा काळ असतो. शरीरातल्या हार्मोन्सची जी उलथापालथ होत असते ती बाहेरून कोणाला दिसत नाही, पण ती अनुभवणाऱ्या स्त्रीला आणि कदाचित जवळच्या घरातल्या माणसांनाच माहीत असतं की आतमध्ये काय चाललंय. कधी अचानक खूप गरम होतं, कधी विनाकारण रडू येतं, तर कधी अंगात अगदी त्राण नसल्यासारखं वाटतं. ह्या वयात आरोग्याची काळजी घेणं म्हणजे नेमकं काय? तर मला वाटतं की सगळ्यात आधी स्वतःच्या शरीराचा आदर करायला शिकणं. इतकी वर्ष अगदी लहानपणापासून ह्या शरीराने आपल्याला किती साथ दिली आहे. संसाराचा गाडा उडताना, मुलांचं करताना, नोकरी व्यवसाय करताना आपण ह्या शरीराचा वापर करून घेतला, पण त्याची निगा राखली का? आता 55 नंतर हे शरीर परतावा मागतं, थोडा आराम मागतं आणि ही आपली जबाबदारी आहे. जबाबदारी फक्त मुलांची किंवा घराचीच असते असं नाही. स्वतःला ठणठणीत ठेवणं ही सुद्धा कुटुंबाप्रती आपली जबाबदारीच आहे. कारण विचार करा, जर ह्या वयात आपण आजारी पडलो तर आपल्या मुलांवर, जोडीदारावर त्याचा ताण येतोच ना. त्यामुळे माझं दुखलं तरी चालेल हा विचार आता बदलायला पाहिजे. 50 नंतर आपण जेव्हा आरोग्याचा विचार करतो तेव्हा फक्त आपण गुडघेदुखी, कंबरदुखी किंवा BP शुगरचा विचार करतो. पण ह्या वयात शरीरापेक्षाही जास्त कशाची काळजी घ्यायची गरज असेल तर ती म्हणजे आपल्या मनाची, आपल्या मानसिक आरोग्याची. शरीराचा आणि मनाचा खूप जवळचा संबंध आहे. जेव्हा आपण चालतो, फिरायला जातो किंवा घरातल्या घरात साधी हालचाल तरी करतो, तेव्हा फक्त हातपाय हलत नाहीत तर डोक्यात साचलेले विचारसुद्धा हलतात, मोकळे होतात. आता व्यायामाची व्याख्या अर्थातच बदलायला पाहिजे. कष्टाचे व्यायाम नको, पण शरीराला जिवंत वाटेल अशी हालचाल हवी. सकाळी मोकळ्या हवेत 10-15 मिनिट चालणं किंवा आवडलं तर एखादं गाणं लावून हलकाचा डान्स करणं किंवा बागेत झाडांशी गप्पा मारत फेरफटका मारणं, हे सगळं मनासाठी औषधासारखं काम करतं. जेव्हा तुमचं रक्ताभिसरण सुधारतं तेव्हा मनातली मरगळ आपोआप झटकली जाते. खूप स्त्रिया म्हणतात आता काय ह्या वयात व्यायामाचं नाटक, पण हे नाटक नाहीये. सांधे जेव्हा दुखतात तेव्हा ती फक्त कॅल्शियमची कमतरता नसते, तर खूप वेळा ती मनाची ताठरता असू शकते. हालचाल केल्याने एंडॉर्फिन्स नावाचे आनंदाचे घटक शरीरात तयार होतात, जे कोणत्याही पेनकिलरपेक्षा आपल्याला बरं वाटायला जास्त मदत करतात. मानसिक आरोग्य चांगलं ठेवणं म्हणजे काय, तर स्वतःच्या भावनांना स्वीकारणं. रडू येतंय तर रडून घ्या, भीती वाटतेय तर मान्य करा की भीती वाटतेय, पण त्या भावनांमध्ये अडकून न पडता शरीराला हालचाल देत त्यातून बाहेर पडा. घरातल्या कामांमध्ये स्वतःला इतकं पण गुंतवू नका की स्वतःसाठी वेळच राहणार नाही, पण इतकं सुद्धा रिकामं ठेवू नका की नको ते विचार मनात येतील. एक सुवर्ण मध्य साधावाच लागतो. स्वयंपाक करणं, झाडांना पाणी घालणं, कपाटांची आवराआवर करणं, ह्या छोट्या छोट्या हालचालीसुद्धा मेडिटेशन किंवा ध्यानासारख्या असू शकतात, जर आपण त्या मनापासून केल्या तर. खूप महत्त्वाचं म्हणजे आहाराकडे लक्ष देणं. आता पचनशक्ती पूर्वीसारखी नसते हे मान्य करायला पाहिजे. जिभेचे चोचले पुरवण्यापेक्षा पोटाला काय मानवेल हे बघणं जास्त गरजेचं असतं. हे कठीण असतं मला माहिती आहे. वर्षानुवर्षांच्या सवयी मोडणं सोपं नसतं, पण जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करायला लागतो ना, तेव्हा आपोआपच आरोग्याची काळजी घ्यायला लागतो. आता ह्या आरोग्याच्या विषयालाच जोडून येतो तो दुसरा मुद्दा जो चेतनाताईंनी मांडलाय, मोबाईल आणि सोशल मीडिया. तुम्ही म्हणाल यांचा काय संबंध? तर खूप जवळचा संबंध आहे. 55 नंतर अनेक वेळेला मुलं आपापल्या आयुष्यात स्थिरावलेली असतात, पती कामात किंवा निवृत्तीच्या नियोजनात असतात. घरात एक प्रकारची शांतता किंवा रिकामपण येतं आणि हे रिकामपण भरून काढायला आपण मोबाईल हातात घेतो.
सुरुवातीला विरंगुळा म्हणून सुरू झालेली ही सवय कधी व्यसन बनते हे आपल्यालाच समजत नाही. व्हॉट्सअपचे ग्रुप्स, फेसबुक, यूट्यूब ह्यात आपण तासनतास घालवायला लागतो. आणि मग काय होतं? डोळ्यांना त्रास होतो, मान दुखते, झोप कमी होते. हे तर शारीरिक दुष्परिणाम झाले, पण त्यापेक्षा भयानक म्हणजे मनावर होणारा परिणाम. सोशल मीडियावर आपण काय बघतो? दुसऱ्यांचं परफेक्ट आयुष्य, कोणीतरी फिरायला गेलंय, कुणाचं तरी सासू सुनेचं खूप छान पटतं, कोणीतरी नवीन दागिने घेतलेत. हे बघून न कळत आपल्या मनात तुलना सुरू होते की माझ्या वाट्याला हे सुख का नाही, किंवा माझी मुलं अशी का वागत नाही. आणि मग जी शांतता ह्या वयामध्ये सगळ्यात जास्त आवश्यक असते तीच आपण हरवून बसतो. मग ह्यापासून अलिप्त राहायचं कसं? तर ह्याच्यावर उपाय म्हणून मोबाईल फेकून द्यावा किंवा सगळे ग्रुप सोडावेत असं मी अजिबात म्हणणार नाही. आपण ज्या काळात जगतोय तिथे हे तंत्रज्ञान गरजेचं आहेच, पण त्याचा वापर किती करायचा आणि कसा करायचा हे बटन आपल्या हातात असायला पाहिजे. ह्याच्यासाठी स्वतःशीच एक छोटा नियम करू शकतो आपण. डिजिटल उपवास म्हणू हवं तर ह्याला. दिवसातला काही वेळ, मग ती दुपारची वामकुक्षीची वेळ असू देत किंवा रात्री झोपण्यापूर्वीचा 1 तास, तेवढा वेळ मोबाईलला स्वतःपासून लांब ठेवायचं. अगदी दुसऱ्या खोलीत ठेवला तरी चालेल. सुरुवातीला खूप अस्वस्थ वाटेल, हात सारखा मोबाईल शोधेल, वाटेल की कुणाचा महत्त्वाचा मेसेज आला असेल तर. पण खरं सांगा, तातडीचं काही असेल तर लोक फोन करतात, मेसेजवर अवलंबून राहत नाहीत. जेव्हा आपण मोबाईल बाजूला ठेवतो तेव्हाच आपल्याला स्वतःचा आवाज ऐकू येतो. त्या रिकाम्या वेळेत काय करायचं? तर जुन्या आठवणींना उजाळा द्या, डायरी लिहा, खिडकीत बसून बाहेर बघा, झाडांकडे बघा किंवा नुसतं शांत पडून राहा. आपल्या मनाला ह्या शांततेची आत्ता खूप गरज आहे. सोशल मीडियाच्या ग्रुप्सबद्दल म्हणाल तर तिथे सुद्धा आपण एक फिल्टर किंवा चाळणी लावायला हवी. ज्या ग्रुपवर फक्त वादविवाद होतात किंवा जिथे राहून आपल्याला मानसिक त्रास होतो तिथून शांतपणे बाहेर पडणं ह्यात काहीच चुकीचं नाही आहे. आपल्याला कोणाला स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. आपली मानसिक शांतता ही आपली प्राथमिकता असायला हवी. कधीकधी आपल्याला वाटतं की आपण ग्रुपवर ॲक्टिव्ह नाही राहिलो तर लोक आपल्याला विसरतील किंवा आपण एकटे पडू. पण गर्दीत राहून सुद्धा एकटेपणा जाणवणं जास्त त्रासदायक असतं. त्यापेक्षा मोजकीच माणसं ज्यांच्याशी बोलल्यावर आपल्या मनाला उभारी मिळते अशांशी फोनवर प्रत्यक्ष बोला. मेसेजवरच्या भावनांपेक्षा आवाजातला ओलावा जास्त महत्त्वाचा असतो. ऐकायला सोपं वाटतं, पण अंमलात आणण्यासाठी खूप प्रॅक्टिस लागते. शेवटी इतकंच सांगेन की 55 नंतरचं आयुष्य हे खरं तर स्वतःसाठी जगायचं आयुष्य आहे. जबाबदाऱ्यांचं ओझं आता हलकं झालंय. आता शरीराला जपा, मनाला जपा. मोबाईलवरच्या आभासी जगापेक्षा आपल्या घरातल्या, आपल्या आजूबाजूच्या खऱ्या जगाकडे डोळे उघडून बघा. तिथे जास्त आनंद आहे. तुम्ही हे नक्की करू शकता. फक्त सुरुवात करण्याची, एक पाऊल टाकण्याची गरज आहे. आता दुसरा प्रश्न त्यांनी इंग्लिशमध्ये विचारला होता, हाऊ टू प्रिपेअर फॉर ओल्ड एज, म्हणजे म्हातारपणासाठी थोडक्यात तयारी कशी करायची. चॅनल अर्थातच आपला स्त्रियांसाठी आहे, त्यामुळे मी त्याच दृष्टीने उत्तर देणार आहे. मी स्वतःसुद्धा वयाच्या अशा टप्प्यावर आहे जिथे मी विचार करते की मी माझ्या म्हातारपणाची कशी तयारी करणार आहे. आणि मग हा प्रश्न ऐकला तेव्हा असं वाटलं की ह्या विषयावर रिसर्च करून बघायला किंवा थोडीशी माहिती मिळवायला काय हरकत आहे. त्यामुळे माझं स्वतःचं वय जरी फार जास्त नसलं तरी ही माहिती मिळवणं माझ्या स्वतःसाठी सुद्धा फायदेशीर होतं आणि प्रश्नाचं उत्तरसुद्धा द्यायचं. त्यामुळे मी थोडीशी रिसर्च केली, काही व्हिडिओ बघितलेत आणि हे उत्तर तयार केलं आहे. एका विशिष्ट वयानंतर तुम्ही जेव्हा आरशात बघता तेव्हा चेहऱ्यावरच्या सुरकुत्या किंवा केसांमधला पांढरा रंग एवढंच नाही बघत. आपण त्या बाईकडे बघत असतो जिचा विचार आपण स्वतः कधीच केलेला नसतो. आपण आयुष्यभर दुसऱ्यांची काळजी घेण्यात, मुलांचे लाड पुरवण्यात, स्वयंपाक पाणी, सेवा, औषधं ह्या सगळ्यामध्ये इतके मग्न असतो की आपल्याला भानच राहत नाही की आपण सुद्धा म्हातारे होणार आहोत. आणि जेव्हा ती वेळ येते ना तेव्हा अचानक हातापायातली ताकद गेल्यासारखं वाटतं आणि मनात भीती वाढते. आपल्याला वाटत असतं की म्हातारपण म्हणजे फक्त आराम करायचा काळ. पण खरं सांगू, म्हातारपण ही खूप मोठी जबाबदारी आहे जी आपल्याला स्वतःलाच पेलायची असते. पहिला प्रश्न काय पडतो आपल्याला की आपलं शरीर साथ देईल का. बघा ना, आपण आधीच आपल्या शरीराकडे खूप दुर्लक्ष केलेलं असतं. म्हणजे जोपर्यंत गुडघे दुखत नाहीत तोपर्यंत आपण चालण्याकडे लक्ष देत नाही. जोपर्यंत कंबर अगदीच थकत नाही तोपर्यंत आपण तिला आराम देत नाही. खूप वेळेला काय होतं, आपण स्वतःला गृहीत धरतो. पण आता वयाच्या 50 किंवा 55 नंतर सुद्धा
शरीर बदलतंय हे मान्य केलं पाहिजे. बारीक दिसणं किंवा गोड दिसणं हे आत्ता महत्त्वाचं नाही आहे. महत्त्वाचं काय आहे माहिती आहे? स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःची कामं करता येणं अगदी शेवटपर्यंत. इतकी ताकद तरी आपल्याला शरीरात टिकवून ठेवली पाहिजे आणि त्यासाठी आत्तापासूनच थोडं चालायला सुरुवात करा. जेवणात थोडं कॅल्शियम, प्रोटीन वाढवा. हे प्रत्येक वेळी कोणी डॉक्टरनेच सांगायला नको. हे आपल्याला आतून समजलंच पाहिजे. कारण अंथरुणाला खिळून राहणं यापेक्षा मोठी शिक्षा नाही. आपल्याला शेवटपर्यंत आपली स्वतःची कामं करता यावी, नातवंडांशी खेळता यावं आणि आयुष्याचा पुरेपूर उपभोग घेता यावा, यासाठी आज स्वतःची थोडी काळजी घेतलीच पाहिजे. हे झालं शरीराच्या काळजीबद्दल. दुसरी गोष्ट, खिशातला पैसा आणि आपल्या मनाचा मान. आपल्या भारतीय स्त्रियांचा एक स्वभाव असतो बघा, स्वतःकडे पैसे असले तरी मुलांना देऊन टाकतील किंवा घरातल्या गरजांवर खर्च करतील. माझं काय, मला काय लागतं असं आपण म्हणतो. पण खरं सांगू, म्हातारपणी पैसा हा फक्त कागद किंवा नोटा नसतात, तो तुमचा स्वाभिमान असतो. तुमच्याकडे जर स्वतःचे 4 पैसे असतील ना, तर घरातल्यांची वागणूकसुद्धा तुमच्याप्रती बदलते. हे कटू आहे पण सत्य आहे. त्यामुळे तुम्हाला पेन्शन असू देत किंवा नसू देत, तुमच्या नावे काहीतरी रक्कम अगदी सुरुवातीपासून तुम्ही बाजूला ठेवायला सुरुवात केली पाहिजे. आणि ती रक्कम अशी असावी जी तुम्हाला हवी तेव्हा काढता येईल. खूप वेळेला आपण दागिने करून ठेवतो, जमीन घेऊन ठेवतो, पण जेव्हा दवाखान्यासाठी किंवा औषधासाठी पैसे लागतात तेव्हा पटकन सोन्याची बांगडी मोडून आपण पैसे आणायला जाऊ शकत नाही. त्यामुळे बँकेत स्वतःच्या नावावर थोडे पैसे असे ठेवा की जे तुम्ही पटकन काढून वापरू शकता. घरामध्ये प्रेम, विश्वास असला पाहिजे हे खरं आहे, पण तरीसुद्धा तुम्ही कशावर सही करताय, तुमचे नॉमिनेशन्स कुणाचे आहेत, बँकेचे पासबुक कुठं आहे, हे सगळं तुम्हाला माहिती असायला पाहिजे. घरातले बघतील सगळं हे म्हणणं आता सोडा. कारण जेव्हा गरज पडते तेव्हा आपल्या हातात पूर्ण अधिकार असणं खूप गरजेचं असतं. आपण आयुष्यभर जे कमवतो, जमवतो ते कुणासाठी? मुलांसाठीच ना. पण जर उद्या तुम्हीच आजारी पडलात आणि तुमच्या औषधासाठी मुलांकडे पैसे मागावे लागले आणि जर त्यांनी ते देताना एकदा जरी कपाळावर आठ्या आणल्या तर ते दुःख त्या आजारापेक्षा जास्त त्रासदायक असतं. म्हणूनच सांगते, ऐकायला कितीही विचित्र वाटलं तरी म्हातारपणासाठी पैशाची सोय आत्तापासूनच करून ठेवा. तिसरी तयारी करायची मनाची. ही तयारी सगळ्यात कठीण आहे, मानसिक तयारी. आपण आपली मुलं, संसार ह्यात इतके अडकलेलं असतो की त्याशिवाय आपल्याला दुसरं जग माहितीच नसतं. पण मुलं मोठी होतात, ती घरट्यातून उडून जातात किंवा घरात असूनसुद्धा त्यांच्या विश्वामध्ये रमतात आणि मग आपल्याला रिकामं वाटायला लागतं. माझ्याशी कोणी बोलत नाही, मला कोणी विचारत नाही, ही तक्रार खूप वेळेला ऐकायला मिळते. पण बघा, प्रत्येक वेळी चूक त्यांचीही नसते. आपणच आपली स्पेस तयार केलेली नाही आहे. म्हातारपणी सुखी राहायचं असेल ना तर डिटॅचमेंट म्हणजे थोडी तटस्थता शिकली पाहिजे. म्हणजे काय तर प्रेम करायचं, काळजी घ्यायची, पण अपेक्षा नाही ठेवायची. सून कशी वागते, मुलगा किती वेळ देतो ह्यावर आपलं सुख अवलंबून नाही असलं पाहिजे. आपण एक पाहुणा म्हणून मुलांच्या आयुष्यात आहोत, मालक म्हणून नाही. हे एकदा मनाला पटवून दिलं ना की अर्धा त्रास तिथेच कमी होतो. तुम्ही तुमच्या आनंदात रमायला शिका. कधी जुन्या मैत्रिणींना फोन करा, कधीतरी देवासमोर शांत बसून राहा, पोथी वाचा. पण दुसऱ्याने आपल्याला वेळ दिला तरच मला बरं वाटेल, ही सवय आत्तापासूनच मोडा. स्वतःच्या सोबतीची सवय करा. चौथी गोष्ट, स्वतःचं असं काहीतरी असलं पाहिजे, म्हणजे छंद. कधीकधी आयुष्यभर जबाबदाऱ्यांमध्ये आपण आपल्या छंदाकडे लक्ष दिलेलंच नसतं. मग आत्ता वेळ आहे ना तर आत्ता शोधा की तुम्हाला काय आवडतं. जी गोष्ट लग्नानंतर मुलांच्या संगोपनात मागे राहिली होती ती आत्ता करू शकता. मग ते काय करता हे महत्त्वाचं नाही आहे. महत्त्वाचं हे आहे की मनाला रिकामं नाही ठेवायचं. कारण रिकामं मन असतं ना ते नको ते विचार करतं, जुन्या गोष्टी उकरून काढतं. कोण कधी काय बोललं होतं, कोणी कसा अपमान केला होता हे सगळं आठवत बसतं. त्यापेक्षा मेंदूला काहीतरी नवीन शिकण्यामध्ये गुंतवा. मोबाईल आहे, यूट्यूब आहे, चांगल्या गोष्टी बघा, ज्यांच्यामुळे मन शांत होईल अशा गोष्टी करा. आणि हो, एक तरी असं माणूस आयुष्यात ठेवा, मग ती मैत्रीण असो, बहीण असो किंवा शेजारीण असो, जिच्याशी तुम्ही मन मोकळं बोलू शकाल. कारण खूप वेळेला आपल्याला सल्ला नको असतो, फक्त कोणीतरी आपलं ऐकून घ्यावं एवढंच हवं असतं. हे मन मोकळं होणं आहे ना, हे आपल्या मनाच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. 5वी गोष्ट आहे, आजची तयारी म्हणजे उद्याचं सुख.
हा शेवटचा मुद्दा आहे, पण खूप प्रॅक्टिकल आहे. आपलं घर आणि आपलं राहणीमान. बघा, जसजसं आपलं वय वाढतं ना, तसतसं आपण घरातल्या वस्तू किंवा निदान आपल्या वैयक्तिक वापरातल्या वस्तू कमी केल्या पाहिजेत. खूप वेळेला आपण जुन्या आठवणी म्हणून नको त्या वस्तू साठवून ठेवतो, पण त्या वस्तूंची साफसफाई, त्यांची देखभाल हे नंतर ओझं वाटायला लागतं. राहणीमान हळूहळू साधं करत जा. घरात चालताना सुद्धा अडकणार नाही अशी मोकळी जागा असावी. बाथरूममध्ये पकडायला हँडल्स वगैरे लावून घ्या. फरशी अशी असावी की जिच्यावरून घसरणार नाही. ह्या म्हटलं तर छोट्या गोष्टी आहेत, पण ह्याच गोष्टी उद्या पडण्यापासून वाचवतील. आपल्याला वाटतं अजून काय आपलं वय झालंय का, पण तयारी आधीच केलेली बरी असते. जेव्हा आपण आपले कपडे, आपले औषधं, आपले कागदपत्र नीट जागी ठेवतो, तेव्हा आपण कुणावर तरी अवलंबून राहणं टाळतो. बघा, म्हातारपण म्हणजे आयुष्याची संध्याकाळ आहे आणि ती भीतीदायक नाही तर सुंदर असली पाहिजे. जर आपण आत्तापासूनच आपल्या शरीराची, पैशाची आणि मनाची थोडी थोडी तयारी केली तर येणारा काळ हा ओझं नाही तर एक निवांत विसावा ठरेल. तुम्ही काय म्हणता? तुम्ही केली आहे का अशी काही तयारी, किंवा मनात भीती आहे? ह्या गोष्टींवर नक्की विचार करा, कारण शेवटी आपलं आयुष्य आहे आणि त्याची जबाबदारी सगळ्यात आधी आपली आहे, मग बाकीच्यांची. चला तर मग आज थोडा वेळ स्वतःसाठी काढा आणि आरशात बघून त्या बाईला सांगा की घाबरू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. भेटूया पुढच्या विषयामध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आणि हो, हे विचार जर तुम्हाला पटले असतील तर आपल्या सुवर्णमयी परिवाराला जोडून राहा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमची इच्छा असेल तर तुम्ही मेंबरशिपसुद्धा घेऊ शकता आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनल आणि ग्रुपची लिंक दिलेली आहे, ते सुद्धा जॉईन करू शकता. तुम्हाला हे ऐकून काय वाटलं ह्याच्याबद्दल कमेंट नक्की करा, म्हणजे मला समजेल की माझे विचार तुमच्यापर्यंत पोचले का. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या विषयासोबत. तोपर्यंत आनंदात राहा.